नमस्कार. अनुभूती टॉक्स मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्या बरोबर आहेत विजय माडेकर सर, जे योग शिक्षक त्याचबरोबर योग परीक्षक पण आहेत आणि ते आयुष मंत्रालयाचे सर्टिफाय योग परीक्षक, म्हणजे ते स्वतः एक्झाम कंडक्ट करू शकतात आणि त्यांना 18 वर्षाचा योगामधला प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी आजपर्यंत 5,000 नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलचे परीक्षक हा कार्यभार त्यांनी सांभाळला. तसंच ते योग शिक्षक घडवण्याचं पण काम करतात. त्यांनी आतापर्यंत 300 योग शिक्षकांना प्रशिक्षण दिलंय आणि त्यांच्या सक्सेसफुली त्यांना योग शिक्षक बनवलेलं आहे. तसंच ते पोलीस कुटुंब, म्हणजे ठाण्यातलं पोलिसांचं कुटुंब आहे, म्हणजे त्यांचं दैनंदिन जीवनातला ताण तणाव ह्यावरही काम करतात. ते पोलिसांना ताणतणावावर कसं नियंत्रण मिळवता येईल ह्याचं योगाद्वारे प्रशिक्षण द्यायचं काम ते करतात. तसे ह्या महान व्यक्तिमत्वाला मी त्यांचं स्वागत करतो. स्वागत आहे विजय सर. आजचा आपला विषय आहे की योगा आणि योगामध्ये करिअर कसं घडवता येईल. कारण का तरुणांना आजकाल योगा क्षेत्र खुणावतं. लोकांना फिटनेस किंवा आरोग्य ह्याचं महत्त्व आता हळूहळू कळू लागलंय. त्यामुळे ह्या क्षेत्रातही चांगल्या संधी निर्माण होतात आणि त्या निर्माण झालेल्या संधी आपण कशा कॅच करता येईल याचं मार्गदर्शन आज आपण विजय सरांकडनं घेणार आहोत. तर विजय सर, मला एक विचारायचं आहे की जे आपण योगा हा फक्त आतापर्यंत एक शिक्षण म्हणजे त्याचं प्रशिक्षण घेतलं झालं, पण त्यात आता करिअरच्या दृष्टीने तरुणांनी कसं बघावं. निश्चित ह्याच्यामध्ये तुम्ही जो प्रश्न विचारला तो अत्यंत चांगला प्रश्न आहे की योगाद्वारे रोजगार निर्मिती कशी होईल किंवा रोजगार कसा मिळेल. आणि निश्चित रूपाने आजच्या काळामध्ये योग टीचर, योग थेरपिस्ट, योग काउन्सिलर असे अनेक संधी आपल्या योग क्षेत्रामध्ये निर्माण झालेल्या आहेत. आणि त्या कॅच करण्याकरिता तुम्हाला योग डिप्लोमा, योग टीचर किंवा योग थेरपिस्ट अशा सगळ्या प्रशिक्षणाद्वारे तावून सुलाखून बाहेर पडून तुम्हाला या रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. पण त्याच्यामध्ये वेळ द्यायला हवा तुम्हाला. कारण की आजच्या तरुण मंडळीमध्ये ते पेशन्स, ते मेहनत करण्याची धमक नाही आहे. पण तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला मेहनत आणि थोडीशी पेशन्स ठेवणं गरजेचं आहे. आणि तुम्ही निश्चितच याच्यामध्ये करिअर करू शकता. 12वी नंतर अनेक प्रकारचे क्लासेस, योगा टीचर ट्रेनिंग कोर्स वगैरे सगळे आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही इंटरेस्ट दाखवलं तर तुम्हाला हळूहळू तो रस्ता, ज्याप्रमाणे एखादी जादू घडते त्याप्रमाणे तुम्हाला जादूप्रमाणे हळूहळू रस्ते उघडत जातात. नक्कीच नक्कीच. आपण आता बोललात की 12वी नंतर ह्या क्षेत्रामध्ये करिअरच्या अशा कोणत्या संधी आहेत, म्हणजे कोणते विभाग आहेत ज्यामध्ये तुम्ही, म्हणजे 12वी नंतर ती मुलं त्यामध्ये आपलं करिअर करू शकतात. कुठल्या गव्हर्नमेंटच्या किंवा नॉन गव्हर्नमेंटच्या अशा कोणते कोर्सेस आहेत जे त्याद्वारे त्यांचं करिअर घडू शकतं 12वी नंतरच्या मुलांचं. नक्कीच 12वी नंतर तुम्हाला डिप्लोमा कोर्स करू शकता. तुम्ही 1 वर्षभराचा डिप्लोमा कोर्स करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये बेसिकली तुम्हाला कशा प्रकारे टीचिंग करायची आहे, कशा प्रकारे विद्यार्थ्यांना घडवायचे, किंवा अनेक प्रकारचे स्टुडिओज, चिकित्सालय किंवा अनेक प्रकारचे हॉस्पिटल्स, स्कूल्स. आता तर आपल्या भारत सरकारने राष्ट्रीय आरोग्य अभियानाद्वारे प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी एक प्रशिक्षक नेमून त्यांना प्रत्येक सेशनला 500 रुपये ते 750 रुपये प्रमाणे मानधन देण्याचं नियोजन केलेलं आहे. आणि ते सगळीकडे आता इम्प्लिमेंट करत आहेत, अंमलबजावणी करत आहेत. गुड. तर मला एक विचारायचं, आता हे जे कोर्सेस 12वी नंतरचे असतात तर त्याला गव्हर्नमेंटची किती मान्यता असते आणि कुठली संस्था त्याच्यासाठी काम करते गव्हर्नमेंटची, आणि ते सर्टिफिकेशन काय व्हॅल्युएशनचं असतं. खूप छान प्रश्न आहे हा सगळ्यांनी प्रश्न आपल्या स्वतःला विचारला पाहिजे. जेव्हा आपण कोणताही कोर्स करतो, कोणतंही प्रशिक्षण घेतो, तर ते प्रशिक्षण कोणत्या लेवलवर, कोणत्या स्तरावर, किती प्रमाणामध्ये त्याला मान्यता आहे हे पाहणं आपलं डोळसपणे गरज आहे. आज मिनिस्ट्री ऑफ आयुष मंत्रालयाचे कोर्सेस अत्यंत उपयोगी आणि अत्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण प्रत्येकाला प्रशिक्षण देतो. जसं की योग प्रोटोकॉल इन्स्ट्रक्टर
हा 200 आवर्सचा कोर्स आहे, साधारण 6 महिन्यामध्ये पूर्ण होतो. त्याच्यानंतर 1 वर्षभराचे कोर्स आहेत. योग टीचर अँड इव्हॅल्युएटर आहे. त्याच्यानंतर पुढे योग मास्टर आहे, योग थेरपिस्ट आहे. याच्या व्यतिरिक्त हे आयुष मंत्रालयाचे कोर्सेस व्यतिरिक्त तुम्हाला अनेक वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीद्वारे सुद्धा कोर्सेस करू शकतात, जसं की पोस्ट ग्रॅज्युएशन आहे किंवा बॅचलर ऑफ योगामध्ये तुम्ही योगशास्त्रामध्ये करू शकता. जसं म्हटलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे चांगले कोर्सेस आहेत, किंवा तुम्ही बँगलोरची एक संस्था युनिव्हर्सिटी म्हणली, स्वामी विवेकानंद जी संस्था आहे एस व्यासा नावाने, त्याच्यामधून सुद्धा तुम्ही डिप्लोमा डिग्री करू शकता. आणि डिप्लोमा डिग्री करून तुम्ही चांगल्या प्रकारे योग तर प्रशिक्षक होणारच, पण योग चांगला एक माणूस होण्याचं तुमच्यासाठी एक चांगल्या प्रकारे शिक्षण मिळतं. आणि त्याचबरोबर तुम्ही समाजही चांगला घडवत असता, म्हणजे निरोगी मनाने आणि शरीराने खरंय. दोन्ही लेवलने तुम्ही एक चांगला समाज घडवत असता. तर सरांनी जसं सांगितलं की अशा भरपूर खाजगी संस्था पण आहे, जसं स्वामी विवेकानंद योगा अनुसंधान म्हणजे एस व्यासा म्हणून बँगलोरची युनिव्हर्सिटी, जिथून मी माझं मास्टर कम्प्लीट केलं. आणि तशाच सोमय्या कॉलेज पण योगाचे योग शिक्षक घडवतं, बीएससी वगैरे त्याचे कोर्सेस आहेत. आणि अजून असे कुठले कॉलेजेस आहेत जिथे योगाचा कोर्स आपल्याला तिकडे म्हणजे गव्हर्नमेंटचे आहेतच, जसं तुम्ही म्हटलं आयुष मंत्रालयाचे आहेत भरपूर कोर्स, तसंच कॉलेजेस पण आता भरपूर कोर्सेस घ्यायला लागली आहेत. कॉलेजेस आता भरपूर कोर्सेस घ्यायला लागले. त्याच्यामध्ये आता एक ओपन युनिव्हर्सिटी नाशिक यांनी पण आता कोर्स गेल्या 2 वर्षापासून लॉन्च केलेला आहे. कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कोर्सेस आहेत. परत अनेक टिळक महाराष्ट्र विद्यापीठ महाराष्ट्र त्यांचे पण कोर्सेस आहेत. अनेक म्हणजे तुम्हाला फक्त याच्यामध्ये पाऊल ठेवण्याची गरज आहे, इंटरेस्ट हवा. तुम्हाला जर का याच्यामध्ये इच्छा असेल तर सगळे मार्ग आपोआप दिसत जातात आणि त्याच्यामध्ये आपण करिअर घडू शकतो. छान. आता हा झाला कोर्सेस आणि शिक्षण. आता हे कोर्सेस कम्प्लीट झाला, आपण स्टेप बाय स्टेप जाऊया. आता कोर्सेस मधून जेव्हा विद्यार्थी बाहेर पडतो तर त्यावेळेस त्याच्याकडे एक योग शिक्षक हा पर्याय असतो, ओके. पण अजून काय अशा संधी आहेत, नुसतं योग शिक्षक नाही. आता समजा नाही मला टीचर नाही बनायचंय, तर मला अजून काय योगामध्ये संधी मिळतील की ज्याच्याने मला एक रोजगार पण मिळेल आणि मी ती पॅशन पण जपू शकेन? अगदी खरं आहे. तुम्हाला योग म्हणजे असं आहे की कल्पवृक्ष आहे. त्या कल्पवृक्षाच्या खाली तुम्ही बसून फक्त इच्छा व्यक्त केली की मला हेल्थ हवं, मला आरोग्य हवं तर आरोग्य मिळेल, तुम्हाला रोजगार हवा तर रोजगार मिळेल, तुम्हाला शांती हवी तर शांती मिळेल. या सगळ्या गोष्टी एकाच प्रोडक्ट मधून मिळतात. आता स्टेप बाय स्टेप आपण जर जायचं म्हटलं तर आत्ताच मी तुम्हाला सांगितले की राष्ट्रीय आरोग्य अभियानाद्वारे प्रत्येक जिल्हा परिषद, प्रत्येक स्कूल, प्रत्येक हॉस्पिटल या ठिकाणी आपलं भारत सरकार एक योग प्रशिक्षक नेमत असतं आणि त्याच्यामधून त्यांना रोजगार पण उपलब्ध करून देतं. त्याच्यानंतर जर का तुम्हाला स्वतःचा स्टुडिओ उघडायचा आहे किंवा तुमचं स्वतःची योगा क्लासेस खोलायचे आहेत, केंद्र म्हणजे योग केंद्र काढायचं असेल किंवा कुठल्या तरी ठिकाणी तुम्हाला इव्हेंट मॅनेजमेंट करायचं असेल, तुम्ही तेही करू शकता. किंवा तुम्ही ऑनलाईन एक्झामिनेशन्स करू शकता, त्याच्यामध्ये पण करिअर्स आहेत. त्याच्यानंतर कन्सल्टन्सी देऊ शकता, त्याच्यामध्ये पण करिअर आहे. अनेक करिअर्स आहेत त्याच्यामध्ये. खूप सारं म्हणजे एक असं पूर्ण म्हणतो ना आपण की पूर्ण प्रोडक्ट आहे. याच्यामध्ये तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही त्याच्यामध्ये करिअर करू शकता. छान माहिती दिली सर. मला अजून एक विचारायचं आहे की जर एखाद्या मुलाला आंतरराष्ट्रीय स्तरावर जर योगा पोचवायचा असेल तर त्याच्यासाठी असे काही स्पेसिफिक कोर्सेस आहेत का, की किंवा स्पेसिफिक अशा अभ्यासक्रम आहे का, तर जो कम्प्लीट केला की तो इंटरनॅशनल लेवलवर पण त्याचा योगाचा खरं जर त्याला पॅशनेट योगा अभ्यासी असेल तर त्याला इंटरनॅशनल लेवलवर कसं पोचता येईल ह्या योगाच्या माध्यमाद्वारे? खूप छान प्रश्न आहे आणि बरोबर ह्यांनी तो गाभा जो आहे तो काढलेला आहे. त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय लेवलवर आज म्हणजे आपण जर का डिप्लोमा डिग्री MSc MA योगामधून करून तुम्ही जर का मिनिस्ट्री ऑफ आयुषचे कोर्स पूर्ण करून त्याच्यामध्ये परीक्षा देऊन योगा टीचर अँड इव्हॅल्युएटर जो लेवल 3 या नावाने आता सध्या प्रचलित आहे, तो जर पास केलात तुम्ही आणि त्याचं सर्टिफिकेट जर तुमच्याकडे असेल तर ICCR म्हणून एक संस्था आहे जी गव्हर्नमेंटची मान्यता प्राप्त संस्था आहे. त्या संस्थेद्वारे प्रत्येक देशामध्ये आपले एम्बेसीज आहेत.
त्या MBC मध्ये ऍज ए योगा टीचर म्हणून तुम्हाला नेमलं जातं. त्याच्यामधून तुम्हाला मानधन दिलं जातं. त्याच्यामधून तुम्हाला राहण्याची व्यवस्था आणि जेवणाची व्यवस्था ह्या तिन्ही गोष्टी पाहतात. आणि सर्वात महत्वाचं म्हणून तुम्ही ऍज ए योगा अँबॅसेडर म्हणून काम करता. वा. ही किती मोठी सन्मान आणि मोठा आणि देशाला रिप्रेझेंट करतात. देशाला रिप्रेझेंट करता. देशाची जी वारसा आहे, देशाची जी परंपरा आहे त्याला पुढे ढकलण्यासाठी, इंडियन नॉलेज सिस्टीम पुढे ढकलण्यासाठी हा तुमचा मोठा एक योगदान आहे. म्हणजे तुम्हाला सन्मान पण आहे, मानधन पण आहे आणि लॅम्पलाइट मध्ये पण तुम्ही येता, फेमस पण होता. वा, छान. मला अजून एक त्यात डाऊट होता ऍज अ पर्सनल लेवलवर, की आता जे ऋषिकेश जे म्हटलं, ऋषिकेश हे योगाचं हब म्हटलं हब भारतातलं, तसंच आता गोव्यामध्ये पण काही प्रमाणात काही चालेल. कोर्सेस चालू केलेले आहेत. तर हे जे ऋषिकेश मध्ये जे मोठ्या प्रमाणात योग शिक्षक घडवले जातात, ज्यात जास्त करून बाहेरच्या परदेशी नागरिकांचा जास्त समावेश असतो, इंडियन लोक पण जातात शिकायला तिकडे, तर त्यामध्ये आणि आपला जो इंडियन कोर्स आहे जो गव्हर्नमेंट कंडक्ट करते, तर त्यामध्ये आणि त्या कोर्सेसमध्ये फरक काय? हा खूप चांगला, म्हणजे खूपच चांगला प्रश्न विचारलाय की काय फरक आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजच्या काळामध्ये योग म्हणजे आसन आणि प्राणायाम, याच्या व्यतिरिक्त आपण काहीच मानत नाही. पण योग तसं नाहीये. योग फिजिकली, मेंटली, इमोशनली, सोशली अँड स्पिरिच्युअली हा सगळं एकत्र बांधलेला, सगळ्या स्तरावर त्याचा विकास होण्याकरिता हा योग केला जातो. परदेशामधील जे काही संस्था सर्टिफाईड करतायत त्या फक्त तुमचे आसन आणि प्राणायामावर द्वारे कसा हा शिकवू शकतो ह्याच्यासाठी त्यांनी सर्टिफाईड केलेलं आहे. पण मिनिस्ट्री ऑफ आयुष तसं नाहीये. तुम्हाला पारंपरिक ज्ञान, जसं आपले काही ग्रंथ आहेत, योगाचे ग्रंथ आहेत, पतंजली योगसूत्र योगा किंवा योगा फिलॉसॉफी, हठी योग म्हणा, किंवा भगवद्गीतेमधील काही अध्याय आहेत त्याचे प्रामुख्याने त्याच्यामध्ये योग सांगितले, सगळ्या अध्यायामध्ये सांगितले पण प्रामुख्याने आणखीन चॅप्टर्स मध्ये सांगितले. ह्याचं संपूर्ण ज्ञान त्याला मिळतं. आणि इंडियन नॉलेज, ज्याप्रमाणे मी मगाशीच म्हणलं की इंडियन नॉलेज सिस्टीम, योग परंपरा, आपली जी काही धरोधर आहे, तत्वज्ञान आहे, याचा अभ्यास करून त्याला आपण योग टीचर बनवतो. म्हणजे बी अ गुड मॅन इन सोसायटी, वी आर मेकिंग अँड वी आर ट्राइंग टू सर्टिफाईड दॅट पर्सन इन मिनिस्ट्री ऑफ आयुष. तर मिनिस्ट्री ऑफ आयुष मध्ये आणि याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. ओके, म्हणजे मिनिस्ट्री ऑफ आयुष मधलं जे ज्ञान आहे, जो सिलेबस कव्हर केला तो इन डेप्थ मध्ये आहे. ओके, आणि जो योगा अलायन्स किंवा जे प्रायव्हेट संस्था आहेत, जसं US बेस्ड ही योगा अलायन्स म्हणून संस्था, त्या फक्त आसन आणि प्राणायाम आणि त्यात तेवढं इन डेप्थ नसतं, कारण तो एक शॉर्ट ड्युरेशन वाला कोर्स असतो, म्हणजे म्हणतात ना क्रॅश ते वरवरचं नॉलेज मिळतं. आणि त्या शिक्षकाला ते डीप नॉलेज मिळण्यापासून तो मे बी वंचित राहतो त्या शॉर्ट ड्युरेशन. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की या ठिकाणी भारतीय परंपरेचा जो काही अभ्यास आहे, योग अभ्यास आहे, त्याची परीक्षा असते, ऑनलाईन, थिअरी, प्रॅक्टिकल अँड एव्हरीथिंग, इंटरव्ह्यू ऑल्सो. पण मला माहित नाही की योगा म्हणजे बाहेरच्या परदेशी संस्थेमध्ये ते करतात का नाही, मला त्याची काही कल्पना नाहीये. ठीक आहे. आता ह्याच्या पुढचा एक प्रोफेशनच्या दृष्टीने प्रश्न, की आता योग हे जर करिअर मी निवडलं, प्रोफेशन म्हणून मी निवडलं, आणि मी तिथे एक संधी, रोजगाराच्या संधी तर तुम्ही सांगितल्यात, भरपूर संधी आहेत, पण मग जर एखादा स्टुडंट जर अनुभव घेत गेला तर काही वर्षानंतर तो किती चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळवू शकतो आणि त्याचे उत्पन्नाचे स्रोत तो कसे इन्हान्स करू शकतो. आता कसं असतं की एखाद्या बँकेमध्ये लागला तर त्याला इनिशियल मे बी थोडाफार कमी पगार असतो, पण जशी जशी त्याची प्रगती होते, त्याचा अनुभव वाढत असतो, त्याला पगारांमध्ये वाढ मिळते. तर योग शिक्षकाच्या बाबतीत जर त्याने स्वतःचा स्टुडिओ काढला, स्वतःचा काही थेरपी सेंटर काढलं, किंवा स्वतः शिक्षक म्हणून कुठेतरी कामाला लागलं, त्याची पदोन्नती कशी मिळते आणि त्याला कितीपर्यंत उत्पन्न मिळू शकतं? अगदी बरोबर आहे. योग म्हणजे पदोन्नती होणेच आहे. आणि योगामध्ये जर का तुम्हाला करिअर घडवायचं असेल तर पतंजली मुनीने सांगितल्याप्रमाणे सतू दीर्घकाल नैरंतर्य सत्कार सेवितो दृढभूमी. जसं आता तुम्ही सांगितलं की एखाद्या बँकेमध्ये नोकरी करायची असेल तर त्याला एवढा पगार मिळतो किंवा त्याच्या पद्धतीने तो पुढे जातो. पण त्याला बँकेमध्ये नोकरी करण्याकरता 17 वर्ष शिकायला लागतात.
तो वेळ द्यायला लागतो. तशाच प्रमाणे इथे पण तुम्हाला डिप्लोमा झाल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये करिअर करताना हळूहळू तुम्हाला अनुभव आल्यानंतर तुम्ही 6 डिजिट मध्ये 7 डिजिट मध्ये पैसे मिळवू शकता. तो स्त्रोत तुम्हाला मिळू शकतो, पण तुमचा अनुभव वाढला पाहिजे आणि तुम्ही कोणत्या ठिकाणी योग करत आहात ते पण फार महत्वाचं आहे. तुम्ही शहरामध्ये करत आहात आणि शहरामध्ये पण मेट्रो सिटीमध्ये करत आहात का तुम्ही ग्रामीण भागामध्ये करत आहात, ते पण फार अवलंबून आहे की म्हणजे तुम्हाला एक संस्थेमधनं बाहेर पडल्यावर कुठेतरी इंटर्नशिप करणं गरजेचं आहे. ट्रेनिंग घेणं गरजेचं आहे एखाद्या चांगल्या अनुभवी शिक्षकाच्या अंडर. आणि मग तुमचा एकदा अनुभव शिकवायचा झाला तर तुमच्या अनुभवावरनं तुमच्या स्किलवरनं तुम्हाला चांगले अपॉर्च्युनिटी निर्माण होऊ शकतात. निश्चित. जसं आजकाल सेलिब्रिटीजला योगा शिकवला जातो किंवा मोठ्या मोठ्या पॉलिटिशियनला किंवा जे रिच लोक आहेत ज्यांना ताणतणाव व्यवस्थापन वगैरे त्यांचं कंटिन्यू अंडर स्ट्रेस काम असतं, त्यांना चांगल्या प्रकारे तुम्ही जेव्हा शिकवता तेव्हा त्यांना जे रिझल्ट मिळतात त्याच्यावर तुमचं कम्पेन्सेशन ते डिसाईड करतात. करेक्ट. आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे की कुठेतरी इंटर्नशिप आपल्याला करायला हवी, तर आपल्या भारतीय परंपरेमध्ये गुरु शिष्य परंपरा आहे. गुरुकडून शिष्याला सगळं काही ज्ञान दिलं जातं, तर त्यांनी त्या पद्धतीने संपूर्ण मनाने ते घ्यायला हवं आणि ते घेऊन तो पुढच्या दृष्टीने त्याचा कसा वापर करता येईल, व्यावहारिक दृष्टीमध्ये आपलं स्तोत्र कसा वाढवता येईल. आता जसं तुम्ही म्हटलात की काही बॉलिवूड मधले हिरो हिरोईन्स यांना आपण शिकवतो, ते मी ते मगाशीच म्हटलं की शहरामध्ये ग्रामीण भागामध्ये आणि त्या ऍटमॉस्फिअर मध्ये कुठल्या ठिकाणी तुम्ही योग टीचिंग करता त्याच्यावर तुम्हाला तो स्तोत्र किंवा मानधन किंवा पैसे तुम्ही कमवू शकता. ओके. आता हे झालं स्वतःचा व्यवसाय म्हणून तुम्ही करता, पण आता गव्हर्नमेंटमध्ये अशा कुठल्या पोस्ट आहेत की जिथे योगाचा अभ्यासक्रम कंप्लीट केलेल्या माणसाला तिथे संधी उपलब्ध होऊ शकते? जसं काही आयुष मंत्रालयाचं, जसं तुम्ही मागच्या वेळेस आपण बाहेर बोलत होतो त्याप्रमाणे, तर तशा कोणत्या संधी किंवा स्पेसिफिक अशा कोणत्या पोस्ट आहेत ज्या तुम्ही सांगू शकता? या संपूर्ण भारतामध्ये आता राष्ट्रीय आरोग्य अभियानाद्वारे योग प्रशिक्षकांना मानधन दिलं जातं प्रत्येक सत्राप्रमाणे. एक ते आहे आणि काही राज्यामध्ये योग जो आयोग म्हणून नेमलेला आहे, जसं हरियाणा घ्या, छत्तीसगड घ्या, या ठिकाणी प्रत्येक प्रशिक्षकाला साधारण 25 ते 30 हजार रुपयाची मानधनाची नोकरी ते आयोग देतं. तसं आपल्या महाराष्ट्रामध्ये अजून झालेलं नाही, पण भविष्य काळामध्ये ती नक्की होईल याची खात्री आहे. आणि दिल्लीच्या जसं सेंट्रल गव्हर्नमेंट आहे तिथे आयुष मंत्रालय आहे, तर तिथे संधी मिळू शकते का? येस, नक्कीच. मी सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जे MDNY आहे, म्हणजे मोरारजी देसाई योग संस्थान, याच्यामध्ये तुम्हाला बरेच काही दर आठवडा दर महिन्याला वेगवेगळ्या पोस्ट निघतात. जसं कन्सल्टंट आहे किंवा काही ऑनलाईन काम करण्यासाठी एक टेक्निकल पर्सन आहे. असे योगामध्ये बरेच इव्हेंट मॅनेजर आहे जो इव्हेंट मॅनेज करू शकतो. जसं की आता भारत सरकारने 21 जून करिता 100 ठिकाणी 100 दिवस योगचा जो वर्ग आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या संख्येने निर्माण करण्याकरिता किंवा चालवण्याकरिता त्यांनी सांगितलं होतं. तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या शहरामध्ये हे संधी उपलब्ध होतातच. ओके, छान. ही छान माहिती दिली, कारण का आपल्या प्रेक्षकांना कळेल की म्हणजे जी आता तरुण मुलं बघतायत हा, तर त्यांना कळेल की आपण कुठल्या कुठल्या पद्धतीने एक योगाचा अभ्यासक्रम कंप्लीट करून आपल्याला करिअरच्या किती संधी उपलब्ध आहेत आता सध्याच्या भारतामध्ये. त्यामुळे नक्कीच त्यांना त्याची मदत होईल तुम्ही दिलेल्या ज्या माहिती पडलं. सर, एक प्रश्न अजून होता की जे आयुष मंत्रालयाने आता वेगवेगळ्या कोर्सेस आणले आहेत, वेगवेगळ्या लेवलच्या एक्झाम आहेत, म्हणजे स्टार्ट टू ऍडव्हान्स लेवल, म्हणजे बिगिनर टू ऍडव्हान्स लेवल पर्यंतचा, तर त्या कोर्सेस बद्दल जरा माहिती द्या, जरा सविस्तरपणे. नक्की. आयुष मंत्रालयाने अनेक वेगवेगळ्या स्तरावर कोर्सेस लॉन्च केलेले आहेत. जसं की पहिला जो आहे तो योग व्हॉलेंटियर, फक्त तुम्हाला त्याची एक जुजबी माहिती दिली जाते. त्याच्यानंतर योगा प्रोटोकॉल इन्स्ट्रक्टर. योगा प्रोटोकॉल इन्स्ट्रक्टर म्हणजे योग मध्ये प्रोटोकॉल कसा सांभाळला पाहिजे, की काय त्याच्यामध्ये महत्वाचे आहेत, आसन, प्राणायाम, मुद्रा, बंद, समाधी आणि अनेक प्रकारचे टाइप्स ऑफ योगा आहेत, त्याच्यामध्ये त्यांनी जुजबी माहिती.
त्याच्यानंतर आहे योग वेलनेस इन्स्ट्रक्टर. वेलनेस इन्स्ट्रक्टर मीन्स यू कॅन गिव्ह द वेलनेस टू अदर्स. तुम्ही दुसऱ्याला ठीक करू शकता. तुम्ही थेरपी देऊ शकत नाही, तुम्ही त्याचं आनंदी जीवन कसं बनवता येईल त्याच्यावर भर देऊ शकतो. योग शिक्षकासाठी ही येस. आणि त्याच्यानंतर योगा टीचर अँड इव्हॅल्युएटर लेवल 3 जो आहे तो तुम्ही परीक्षक म्हणून तुम्हाला मिनिस्ट्री ऑफ आयुष कडून पण संधी मिळू शकते. आणि तुम्ही एखाद्या संस्थेचा एखादा जर का एक वेगळा पायंडा असेल किंवा त्याची एक परंपरा असेल, त्या परंपरे आणि दुसऱ्या परंपरेमध्ये किंवा दुसऱ्या एक पुस्तकामध्ये दिलेल्या परंपरेमध्ये काय डिफरन्शिएट आहे आणि तुम्ही त्याला कोणत्या लेवलला पाहता आणि तुम्हाला कोणतं सूट होतं तुमच्या शरीराला किंवा इतर लोकांच्या शरीराला, तर ते तुम्ही करू शकता. ओके. आणि योगा मास्टर म्हणजे यू आर अ मास्टर, आचार्य. म्हणजे तुम्हाला अनेक ग्रंथांचा अभ्यास आहे. हठ योगा आहे, पतंजली योग सूत्र आहे, घेरंड संहिता आहे, शिवसंहिता आहे, हठ रत्नावली आहे. याच्यामध्ये अनेक प्रकारे योग परंपरा दिलेली आहेत, योग पद्धती दिलेली आहेत. कशा पद्धतीने आपल्या स्वतःमध्ये बदल घडवावा, नराचा नारायण कसा बनावा किंवा आपण कशा पद्धतीने पुढे जावं, आपले स्वतःचा व्यक्तिमत्व विकास कसा करावा, कॅरेक्टर बिल्डिंग कसं करावं, याच्यामध्ये योगा मास्टर मध्ये तुम्ही करू शकता. ओके. आणि योगा मास्टर झाल्यावर तुम्ही पीएचडी साठी पण म्हणजे डॉक्टरेट साठी पण अप्लाय करू शकता. हो, अप्लाय करू शकतो, पण पोस्ट ग्रॅज्युएशन पण झालेलं हवं युनिव्हर्सिटी. आता आलो आपण योगा थेरपिस्ट मध्ये. योगा थेरपिस्ट मध्ये आपल्या परंपरेमध्ये वेगवेगळे पद्धती दिलेले आहेत, जसं की अष्टांग योगद्वारे योग थेरपी, पंचकोशात्मक योग थेरपी, जसं भगवद्गीतेमध्ये युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त सपनव बोधस्य योग भवती दुःखः. देर आर 4 पिलर्स: आहार, आचार, विचार, व्यवहार. या ह्याच्यावर 4 पिलर्सवर तुम्ही काम करून दुसऱ्याला तुम्ही हील करू शकता, तुम्ही दुसऱ्याचं मेंटल हेल्थ ठेवू शकता. तर ह्या खूप असा वास्ट हा अभ्यासक्रम आहे. त्याच्यामध्ये नक्कीच सगळ्यांनी रुची दाखवावी आणि त्याचा अभ्यासक्रम करावा अशी मी सगळ्यांना आवाहन करतो. नक्कीच नक्कीच. छान. ओके. तर अजून एक प्रश्न माझ्या मनात आला की आता जेव्हा एखादा विद्यार्थी योगाभ्यासक्रम कंप्लीट करून त्या संस्थेतून बाहेर पडतो, तर इनिशियल स्टेजमध्ये ना त्याला खूप स्ट्रगल करावा लागतो. म्हणजे त्याला जसं तुम्ही म्हटलं की इनिशियल इंटर्नशिप किंवा इनिशियल कुठेतरी चांगल्या शिक्षकाच्या अंडर मार्गदर्शन, तर ह्या गोष्टींसाठी किंवा एक इनिशियल इन्कम चालू करावं लागतं. तर त्यासाठी ते करताना आजच्या तरुणाने काय करायला पाहिजे आणि कुठल्या चुका त्याने टाळल्या पाहिजे, ह्याबद्दल तुम्ही जरा मार्गदर्शन करा. चुका टाळल्या पाहिजेत म्हणजे जसं की एखादा विद्यार्थी योग प्रशिक्षक फक्त डिप्लोमा करून काही अनुभव न घेता जर का संधी पाहिजे असेल, रोजगाराची संधी पाहिजे असेल, तर त्याला फार कमी संधी मिळतील किंवा त्याला फार कमी पैसे मिळतील, कारण की अनुभव नाहीये, शिकवण्याचा अनुभव नाहीये. तर त्यांनी असं करावं की एखादी वेगळी नोकरी करत करत साईड बाय साईड योगाचे सकाळी आणि संध्याकाळी प्रशिक्षण घेऊन, इंटर्नशिप करून, त्याच्यामधून अनुभव घेऊन किंवा जास्तीत जास्त प्रशिक्षण घेऊन, योग वर्ग चालवून जास्तीत जास्त अनुभव मिळून जास्तीत जास्त प्रयत्न करू शकतो. म्हणजे जेवढं तुम्ही प्रॅक्टिकली काम कराल त्या फील्डमध्ये, म्हणजे तुमचं मेन सोर्स ऑफ इन्कम एक इनिशियल स्टेजला थोडंसं वेगळं ठेवायचं आणि ह्यात प्रॅक्टिकल अनुभव घ्यायचा आणि जेवढं प्रॅक्टिकल कराल तेवढी तुमची कमांड येईल त्या योगा. अगदी बरोबर. म्हणजे मी इथे कोटेशन करेन की हठयोग प्रतिपिकेमध्ये सांगितलंय, क्रियेव कारणम सिद्धी. जोपर्यंत तुम्ही करणार नाही तोपर्यंत तुम्हाला काही मिळणार नाही. तर जसं की नेसकॅफेची पण एक ऍडव्हर्टाईज आहे, करणे से ही होना है नेसकॅफे. त्याप्रमाणे केलं तर तुम्हाला गोष्टी मिळणार. तुम्ही फक्त डिप्लोमा करून आणि लगेचच मी आता तयार झालेलो आहे आणि मला 10,000, 15,000, 20,000 तर तसं होणार नाही. तुम्हाला वेळ द्यायला लागेल आणि हा लॉंग टर्म आहे. तुम्ही एकदा वेळ दिला की तुम्हाला मग ते आयुष्यभराची जोपर्यंत तुम्ही शेवटचा श्वास घेत नाही तोपर्यंत तुम्हाला इन्कम मिळतच नाही. कारण की ही स्वतःची हेल्थ आहे. तुम्ही जेवढी स्वतःची हेल्थ सांभाळाल तेवढी दुसऱ्याची पण हेल्थ तुम्ही सांभाळू शकाल. बरोबर आहे. आता ह्याच प्रश्नाला अनुसरून मला दुसरा पुढचा प्रश्न आहे की जसं आता मी एक्झाम्पल घेतो की इंजिनिअरिंग मधनं जेव्हा बाहेर पडतो माणूस, एखादा विद्यार्थी बाहेर पडला तर तो कुठेतरी मोठ्या कंपनीमध्ये, फॉर एक्झाम्पल आता टाटा मोटर्स मध्ये म्हणा किंवा
टेल्कोमध्ये म्हणा, कुठेही तो इनप्लॅन ट्रेनिंग म्हणून इंटर्नशिप करू शकतो. तिथे त्याला एक नॉमिनल दिला आणि 1-2 वर्ष तो तिथे काम करू अगदी. शकतो. तसंच आता समजा आपल्या 12वी नंतर एखाद्याने योगाचा कोर्स केला, डिग्री केली, की त्याने अशा कुठल्या संस्था आहेत की जिथे इंटर्नशिप साठी त्याने बघू शकतो, किंवा त्या संस्थेकडे अशा मोठ्या संस्था आहेत भरपूर भारतामध्ये जिथे तुम्हाला इंटर्नशिप साठी बोलावलं जातं, घेतलं जातं. बरोबर. तशा त्याबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन नाही कराल? बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. आता भारतामधील फार मोठ्या मोठ्या संस्था आहेत, जसं की आपण मग असेच म्हटलं एस युनिव्हर्सिटी वगैरे, किंवा महाराष्ट्रामध्ये लोणावळ्याला कैवल्य ध्यान इन्स्टिट्यूट आहे. आपल्या ठाण्यामध्ये म्हटलं तर अंबिका कुटीर योग आहे, घंटाळी मित्र मंडळ आहे. आपण पण फार मोठ्या प्रमाणामध्ये इंटर्नशिप योगा ठाणे स्कूल ऑफ योगा ठाणे स्कूल इंटर्नशिप साठी, म्हणजे तुम्ही पण इंटर्नशिप साठी, तर सरांची जी ठाणे स्कूल ऑफ योगा ही संस्था आहे, इथे पण तुम्ही इंटर्नशिप साठी अर्ज करू शकता. आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही एक चांगले योग शिक्षक बनू शकता. तसंच पतंजली वगैरे पण त्या संस्था आहेत. पतंजली योग संस्था आहेत. पतंजलीने वेगवेगळ्या, त्यांनी तर एक संघटनात्मक समितीच नेमलेली आहे. तर संघटनात्मक ह्याच्यामधून तुम्ही कुठेही कुठल्याही ठिकाणी फ्रीमध्ये क्लासेस, त्याच्यानंतर मग थोडेफार चार्जेस, त्याच्यानंतर मग हळूहळू जसा अनुभव वाढत जाईल त्याप्रमाणे तुम्ही जी काही हे आहे फी आहे ती वाढवू शकता. ओके, छान छान माहिती दिली. आता मला अजून एक विचारायचं आहे की आता जेव्हा एखादा योग शिक्षक बनतो तर त्याला स्वतःची ब्रँडिंग ही कशी करता येईल, त्याबद्दल तुम्ही काही मार्गदर्शन करू शकता का? कारण का काय आजकाल सोशल मीडिया झालेला आहे, ऍडव्हर्टायझिंग झालेलं आहे, तर त्याने स्वतःला लोकांपर्यंत कसं पोहोचवावं? जसं मी योग शिक्षक आहे तर माझं लोकांपर्यंत रीच होण्यासाठी मला काय माध्यमे उपस्थित आहेत आता? तर सोशल मीडियाच्या दृष्टीने म्हटलं तर फेसबुक म्हणा, इंस्टाग्राम म्हणा, याच्यामध्ये अनेक प्रकारचे व्यावसायिक दृष्ट्या लोक तुमची ऍड रन करतात किंवा काय करतात. तर त्यांना तुम्ही सांगू शकता किंवा स्वतः पण करू शकता. सोशल मीडियाचा वापर तर सगळेच करतात. आता असा कोणी नाहीये की सोशल मीडियाचा वापर करत नाहीये. तर सोशल मीडिया आणि सोशल मीडियापेक्षा पण मला असं स्वतःला वाटतं, माझा स्वतःचा अनुभव असा आहे की माउथ पब्लिसिटी तुमची फार मोठ्या प्रमाणामध्ये होते. तुम्ही जर चांगले शिक्षक असाल, योग शिक्षक असाल, तर नक्कीच लोक तुम्हाला घरी बोलवून, फोन करून तुम्हाला अगत्याचं निमंत्रण देऊन तुम्हाला बोलवतील. पण सोशल मीडियावर सासा एक डोक्यामध्ये मागे बॅकअप द हे असतं की हे खरं असेल का, हे बरोबर आहे का, हा एक मनामध्ये भीती असते. पण माउथ पब्लिसिटी तुम्ही एकापासून 2, 2पासून 4, 4पासून 8, 8पासून हे अशा प्रकारे तुम्ही वेळ द्यायला लागेल. तुम्हाला इथे शॉर्टकट नाहीये. यू हॅव टू टेक लॉंग कट. खूप छान. सरांनी खूप छान आणि ऍक्च्युअल ऑथेंटिक माहिती दिली की जोपर्यंत तुम्ही त्यात एखादी मास्टरी घेत नाही आणि तुम्ही रिझल्ट देत नाही तोपर्यंत ही माउथ पब्लिसिटी सर जे म्हणतात, ही माउथ पब्लिसिटी होऊ शकत नाही. आता हे जे सरांनी सांगितलं हे मी माझ्या अनुभवावरनं पण सांगितलं, कारण का मी जेव्हा ह्या व्यवसायामध्ये उतरलो ऍज अ व्यवसाय म्हणून योगामध्ये, त्यावेळेस इनिशियल स्टेजला मला खूप स्ट्रगल करावा लागला. तोच माझा पहिला प्रश्न होता की इनिशियल स्टेज मधला स्ट्रगल. मग मी काही चांगल्या शिक्षकांच्या अंडर शिकलो, माझ्या स्किल डेव्हलप केल्या, आणि मग मी जेव्हा लोकांना सेवा द्यायला झालो आणि त्या सेवांनी त्यांना फरक पडायला लागला, तेव्हा तुम्हाला व्यवसाय ऍडव्हर्टाईज करायची काही गरज नाही. माउथ टू माउथ पब्लिसिटी इज अ बेस्ट पब्लिसिटी सोर्स. आत्ताच्या घडीला तुम्ही जर रिझल्ट देणारे असाल तर तुम्हाला कामाची कमी कुठेच पडणार नाही. तुमचं काम तुम्ही जर का व्यवस्थित कराल तर तुम्हाला सगळे लोक, सगळी माणसं तुम्हाला निमंत्रण देतील की आमच्याकडे या. पण तुमचं कामच तुम्हाला माहित नाहीये आणि मला खूप पैसा पाहिजे तर ते होणार नाही. म्हणजे तुमचं काम बोललं पाहिजे, काम बोललं पाहिजे. आणि मग तेच योगाचा जो थीम आहे की जोडणं, जी माणसं जोडायचं काम आहे ते आपोआप होतं. आपोआप अगदी बरोबर. ऑटोमॅटिक प्रोसेस होऊन जाते काही खूप वर्षानंतर. सुरेख, एकदम छान. छान सर, खूप छान माहिती दिली तुम्ही आजच्या ह्याच्यात. एक शेवटचा प्रश्न मला एक विचारायचा आहे. आता तुम्ही ह्या व्यवसायामध्ये जे 18 ते 20 वर्ष आहात, जर तुम्ही पुन्हा त्या काळात गेलात जेव्हा तुम्ही सुरुवात केली ह्या अभ्यासक्रमाला, नंतर त्याच्याकडे योगामध्ये व्यवसाय म्हणून बघायला, म्हणजे 18-20 वर्षाच्या पूर्वी जेव्हा विजय ऍज अ स्टुडंट होते आणि ते बाहेर पडले शिक्षक, तर त्यावेळेस जर तुम्हाला आत्ता ती संधी मिळाली तर तुम्ही कुठल्या
चुका टाळाल ज्या मे बी तुम्ही त्या काळात केल्या आणि त्यामुळे थोडंसं तुम्हाला हर्डल्स आले किंवा अडचणी आल्या आणि त्या टाळून मग तुम्ही लगेच ह्या व्यवसायावर चांगली ग्रीप घेऊ शकता? हा थोडा tricky प्रश्न आहे. नाही, अतिशय चांगला प्रश्न आहे. मी असा विचार करेन, मी योग करताना किंवा योगाची सुरुवात करताना फार टंगळ मंगळ केलेली आहे. ती टंगळ मंगळ टाळावी आणि सिरियसली जर का तुम्हाला करिअरच्या दृष्टीने या भागात या योग क्षेत्रात यायचं असेल तर तुम्हाला सिरियसली ह्या गोष्टी सगळ्या शिकायला लागतील. शास्त्र शिकायला लागेल. बेसिक्स फार महत्वाचे आहेत. योगमध्ये बेसिक्सला खूप किंमत आहे. जोपर्यंत तुमचं फाउंडेशन पक्क होत नाही तोपर्यंत तुम्ही इमारत बांधू शकत नाही. त्याप्रमाणे तुम्हाला बेसिक्स येणं फार गरजेचं आहे. आजच्या काळामध्ये मी फार बघतो की तरुण मंडळी लगेचच 3 महिन्याचा कोर्स झाला की आम्हाला आता काहीतरी नोकरी द्या किंवा आम्हाला काहीतरी संधी द्या. 3 महिन्यामध्ये माणूस म्हणजे योग शिकण्यासारखा एवढं म्हणजे साधारण 30-35 वर्ष त्याला लागतात किंवा फार मोठा समुद्र आहे हा. अगदी या समुद्रामध्ये तुम्ही जेवढी डीप जाल तेवढं तुम्हाला त्याचा वेगळा अनुभव मिळेल. बरोबर आहे. अगदी. तर मी असं म्हणेन की मेहनत आणि टंगळमंगळ न करणे आणि फोकस राहणे फार गरजेचं आहे. तर कन्सिस्टन्सी पण कन्सिस्टन्सी फार महत्वाची आहे. ओके. आणि कसं आहे, जसं तुम्ही म्हटला 3 महिन्याचा कोर्स किंवा वर्षभराचा कोर्स झाला की लगेच त्यांना संधी पाहिजे असतात. तर तुमचं वाचनही त्यात खूप पाहिजे. महत्वाचं आहे. जसं भगवद्गीता आहे, पतंजली योगसूत्र आहे, हठयोग प्रतीक आहे, अशा भरपूर योगाचे ग्रंथ आहेत ज्यात हे जे आपलं पूर्वजांचं नॉलेज आहे हे खूप डीप प्रमाणे आहे. नुसतं आसन आणि प्राणायामाच्या वरचा जो योग ज्याला कळतो तेव्हा जे म्हणतात ना की तुम्ही लोकांना रिझल्ट देणं हे शक्य होतं. कारण का कसं असतं, तुम्ही जेव्हा योगा शिकवता तेव्हा नुसतं त्यांच्या शरीराबरोबर नाही, त्याच्या मनाबरोबर पण तुम्ही संवाद साधत असता. तर ह्या गोष्टी खूप महत्वाच्या. अगदी अगदी म्हणजे शरीराकडून श्वासाकडे, श्वासाकडून मनाकडे, मनाकडून बुद्धीकडे आणि बुद्धीकडून आत्मतत्वाकडे जाण्याचा हा मार्ग आहे. आणि त्याच्यासोबत तुम्हाला अनेक प्रकारचे फायदे पण होतात. म्हणजे तुम्हाला मानधन मिळतं, सन्मान मिळतो, एक वेगळ्या दृष्टीने पाहिलं जातं. तर संध्या तुम्हाला मागायची गरज नाही, मला ही संधी हवी. तुम्ही जर का चांगलं कार्य करत असाल तर तुमची संधी तुमच्या पुढे चालून येईल. अगदी बरोबर आहे. आणि कसं असतं की तुमचं जेवढं ज्ञान ह्यातलं डीप तेवढं लोक तुमच्याकडे जास्त अट्रॅक्ट करतात. खरंय. आता हे तुम्ही पण अनुभवलंच असेल. आता ह्या 18-20 वर्ष आणि मी आता ह्या 6-7 वर्षात मीही अनुभवलंय की तुम्ही जेवढं मेहनत घ्याल, तुम्ही जसं बोललात की जेवढी मेहनत घ्याल, जेवढी सातत्याने ह्यामध्ये मेहनत घ्याल तेवढा तुमचा अनुभव दीर्घ होईल, तेवढे तुमचे रिझल्ट हे लोकांना दिसतील. येस येस. आणि मग त्यात तुम्ही मग व्यवसायामध्ये यशाची शिखरं गाठू शकाल. खरे. थँक्यू सर. तुम्ही खूप छान माहिती दिली आणि आपल्या तरुणांना एक छान मार्गदर्शन करणारा हा संवाद राहिला. थँक्यू. तुम्ही इथे आलात, तुमचा वेळ दिलात त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार. तर तुम्हालाही हा पॉडकास्ट नक्कीच उपयोगी पडला असेल की ज्यामध्ये तुम्हाला योगा हे व्यवसायाच्या रूपाने कसं आपल्याला आत्मसात करता येईल, त्यामध्ये कसं शिक्षणाच्या संधी आहेत, आपलं सरकार आणि तसंच इंटरनॅशनल लेवलवरही कसे कोर्सेस अवेलेबल आहेत आणि त्यातनं तुम्ही तुमचं करिअर कसं घडवू शकता हे सरांनी आपल्याला आज खूप चांगल्या पद्धतीने समजावलं, खूप सोप्या भाषेत समजावलं. तर असेच योगा रिलेटेड पॉडकास्ट पाहण्यासाठी अनुभूती टॉक्सला फॉलो करा. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.